विधिमंडळामध्ये आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती झालेली आहे आणि काही वेळातच आता विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत संवाद साधत असताना त्याच्यानंतर नीलम गोरे सुद्धा आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। मराठा आरक्षणाच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 10% आरक्षणाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल। तत्पूर्वी आपण पाहतोय की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात त्यांच्याकडे। विनायक, रुताली, ज्या पद्धतीने विशेष अधिवेशन आज बोलवलेलं आहे मंत्रिमंडळात, आपण जर पाहिलं तर जो मागासवर्गीय अहवाल आहे त्याला मंजुरी जी आहे ती देण्यात आली आहे। त्यानंतर सभागृहाचं कामकाज कशा पद्धतीने दिवसभरासाठी असावं चालवावं याचं नियोजन करण्यासाठी अध्यक्षांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते गेलेले होते। एक बैठक जी आहे ती छोटी खाणी झालेली आहे। दिवसभराचं अधिवेशन असणार आहे। विरोधक आक्रमक जे आहे ते होऊ शकतात, मराठा समाजाला कुठली फसवणूक करू नये यासाठी। त्यामुळे कशा पद्धतीने दिवसभराचं नियोजन हे असावं यासाठी ती छोटी बैठक जी आहे ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात पार पडलेली आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अध्यक्ष, त्याचप्रमाणे उपसभापती विधान परिषदेच्या नीलम गोरे या सुद्धा त्यावेळी उपस्थित होत्या आणि रणनीती जी आहे ती आजच्या दिवसभराची आखण्यात आली। नक्कीच विनायक, तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि थोड्याच वेळात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। मराठा समाजासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। मात्र जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आरक्षण हे ओबीसीतूनच हवं आणि सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी, त्या संदर्भातला मुद्दा जो आहे तो सुरुवातीला चर्चेला घेण्यात यावा अशी प्रमुख मागणी जरांगे पाटील यांची आहे। आणि आता आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे। शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आहे। आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल।